साडेमाळे 3-4च्या भागात मी राहुल पेटे तुमच्या सगळ्यांचं हार्दिक स्वागत करतो। आज आपण सन सिटी रोड आनंदनगर पुणे। आज आपला एपिसोड स्पेशल आहे कारण आपल्याकडे 2 स्पेशल गेस्ट आलेले आहेत। अमर प्रेम मालिकेतील सत्यजित आणि अमृता। हाय हाय, कसे आहात दोघेही? ठीक, अजिबात छान नाही आहे। ऍक्च्युअली मी हा प्रश्नच विचारायला नको, खूप वाईट मनस्थितीतून सध्या तू स्पेशली चालली आहेस जास्त। काय काय चाललंय सध्या? एकतर माझं लग्न ठरलंय जे माझ्या मनाविरुद्ध आहे खरं तर, आणि मी आणि सत्यजितनी प्लॅन केला होता खरं तर पळून जायचा, तोही फिसकटलाय। त्यामुळे एकूणच जनरल खूप गोंधळ चालू आहे, अगदी मूड ऑफ झालाय, खूप मूड ऑफ झाला। आपलं काय तुमच्या आयुष्यात काय उतार चढावला सीमाच नाही म्हणजे? माझं असं मत आहे की प्रत्येकाच्या आयुष्यात उतार चढाव येतच असतात। कोणत्याही रिलेशनशिप मध्ये तुम्ही असतात तेव्हा प्रॉब्लेम्स हे येतातच, पण त्या प्रॉब्लेम्स जेव्हा ते प्रॉब्लेम्स येतात तेव्हा तुम्ही एकत्र खंबीरपणे कसे उभे राहतात त्या प्रॉब्लेम्सच्या अगेन्स्ट, आणि असं झाल्यावर मग शेवटचा निकाल जो असतो तो तुमच्या बाजूने लागतो असं मला वाटतं। राईट, तुम्ही पण एकत्र जसे उभे राहाल निकाल सुद्धा तुमच्याच बाजूने लागेल अशी अपेक्षा करूया। थँक्यू। लग्नाचं सगळं टेन्शन चाललंय त्यातून थोडंसं वेळ काढूया, टाइमपास करूया आणि सुरू करूया आजचा आपला आवडता कार्यक्रम साडेमाळे। आज मी जसं म्हणालो आपला स्पेशल एपिसोड आहे, सत्यजित आपल्या बरोबर आहे। या एपिसोड मध्ये असं असणार की अंदाजे किती मधून जे 3 स्पर्धक निवडून येतील त्यांना सत्यजित लीड करेल, ती तुझी टीम। येस। बरं सत्यजित, तू मूळचा पुण्याचा? नाही, मी नागपूरचा। नागपूरचा, ओके। हे कॅरेक्टर पुण्याचं आहे ना, सो मग पुण्याचं कॅरेक्टर करताना तुला काय स्पेशल काय मेहनत वगैरे घ्यावी लागली? अरे कसं आहे, मी 12th नंतर इंजिनिअरिंग साठी पुण्यात आलो होतो। COEP मधून मी इंजिनिअरिंग केलं माझं। तर 4 वर्ष पुण्यात असल्या कारणाने पुणेकर कसे बोलतात, पुणेकर कसे वागतात बऱ्यापैकी मला कळालं होतं। तर म्हणून हे कॅरेक्टर पोर्ट्रे करताना तसा त्रास नाही झाला की नागपूरकर असल्यावर पुणेकर हवी तसं पोर्ट्रे करणार। आता मुंबईतच कितीही होशील तू, मुंबईकर, नागपूरकर, पुणेकर। येस। अच्छा, बरं आता आज लग्न आहे अमृताचं, हा मग तुझं काय प्लॅन आहे एक्झॅक्टली, काय करणार तू आज? प्रेक्षकांनी बघितलंच आहे की त्यांच्या आयुष्यात किती चढ उतारी येत आहेत। तर आजचा जो एपिसोड आहे त्यात खूप नाट्यमय घटना घडणार आहेत। तर मी सांगण्यापेक्षा मी प्रेक्षकांना अशी विनंती करतो की त्यांनी आजचा एपिसोड आवर्जून बघा आणि पुढे काय त्यांच्या आयुष्यात होतं सत्यजित आणि अमृताच्या ते स्वतःहून बघा, मजा येईल एकदम बघायला। सो अमर प्रेम रोज रात्री 9 वाजता। सो अमर प्रेम बघा रोज रात्री 9 वाजता। सो आज आपण असं करणार आहोत, एरवी टोकन्स वाटण्याचा मान मीच घेतो, पण आजच्या एपिसोड मध्ये असं आहे की अंदाजे किती मधून जे 3 स्पर्धक निवडून येतील ती सत्यजितची टीम असेल, त्यामुळे आज टोकन्स वाटणार सत्यजित। ओके। टोकन्स वाटून झाली, आता सुरू करायची पहिली फेरी। अंदाजे किती, त्यासाठी इकडची जी टोकन्स काढायची आहेत ती मला सत्यजित काढून देणार आहे कारण ती त्याची टीम असणार। येस। एक एक करून दे, पहिल्यांदा एक टोकन दे। डोळे मिटलेस ना? येस, म्हटलं। एक दे, ओके, अजून एक दे। थँक्यू। ही तुझी टीम। येस। तुझ्या आयुष्यात खूप नाट्यमय घडामोडी चालले, सो आपण तुला जास्त टेन्शन नको देऊया, तू बस इकडे। हे तुझे स्पर्धक आहेत ते कोण कोण आहेत बघूया। बेस्ट ऑफ लक। टोकन्स वाटून झाली, आता सुरू करायची पहिली फेरी। अंदाजे किती, पहिला क्रमांक आहे 84 या। दुसरा क्रमांक आहे 54 आणि तिसरा क्रमांक आहे 58। तिन्ही स्पर्धक तयार, सुरू करूया पहिली फेरी। अंदाजे खेळाच्या आधी थोड्या गप्पा मारूया। नमस्कार। नमस्कार। तुमचं नाव सांगा। ममता पंखावाला। पंखावाला? अरे नाही, तुम्हाला कधी गरम होत नसणार ना? बिलकुल नाही। पंख्यांचा बिझनेस आहे तुमचा? नाही। पंखावाला आडनाव आहे, ओके। तुमच्याविषयी सांगा, तुम्ही काय करता? हाऊस वाईफ आहे। हाऊस वाईफ आहात? घरची कामं, हो। टीव्ही वगैरे? हो की नाही? वेळ मिळाला तर बघायचं, असं काही ठरलेलं नाही टीव्ही बघायला पाहिजे। वेळ मिळाला तर कधीतरी, पण का खूप कामं असतात घरी? नाही, आवडत नाही आधीपासून। टीव्ही बघायला आवडत नाही? नाही। अरे बऱ्याच दिवसांनी अशी एक महिला दिसली जी टीव्ही बघायला आवडत नाही। मग तुम्ही काय करता फावल्या वेळेत, काय करता? असतं काही ना काही आपल्याला काम, काही ना काहीतरी? कसलं काम असतं म्हणजे? असंच काही, पण असं काही सांगता येत नाही मला। ज्या वेळेला जे असेल ते, जे येईल ते, हा मनात जे येईल ते, असं काही ते ठरलेलं करायचं। नाही। अरे मनस्विनीच नाव असायला होतं तुमचं। हा, ठीक आहे। मनात येईल ते करणार, हा, हो की नाही? हो, बरोबर आहे। मग खरेदी करता? हो, करतो। तुम्हीच करता? हो। इकडे आता वस्तूंच्या किमतीचा अंदाज लावायचा तुम्हाला। हो, लावू। ऑल द बेस्ट त्याच्यासाठी। थँक्यू। नमस्कार। नमस्कार। तुमचं नाव सांगा। स्वप्ना रोहित कुलकर्णी।
तुम्ही काय करता? मी पण हाऊसवाईफच आहे. हाऊस वाईफ आहात. तुमच्याविषयी सांगा, तुम्ही काय काय मजा करता, फावल्या वेळेत काय करता? मला काय माझी एक लहान मुलगी हा. आहे, ती दिवसभर दंगा त्यामुळे तिच्या मागे मागे चालू असते. तिच्या मागे हो, सतत? सतत. किती लहान आहे ती? ती 4 वर्षाची आहे. 4 वर्षाची. ओके, मग तुम्हाला काय करायला आवडतं? मी जेव्हा मुलगी झोपलेली असते, तुम्हाला त्रास देत नसते, तेव्हा टीव्ही बघते मी. तुम्ही टीव्ही बघता हो. भरपूर एकदम, आणि वाचन बिचन करता? वाचन थोडंफार. हो ना. आणि मग खरेदी काय मुलगी हट्ट करते? हो, खरेदी बाहेर गेले की हट्टी पण असतोच मुलीचा. हे पाहिजे हा, ते ते पाहिजे. हो, मग हट्टी रडारड सुरू असते. हो ना. हो. मग तुम्ही घेऊन देता सगळ्या वस्तू? त्या अगदी ते थोड्याफार घेऊन देते. प्रत्येक वेळेस म्हणजे जास्त हट्ट पुरवलं की जास्त हट्टीपणा करतात. हा, अजून अजून वाढत हा, जाईल. अजून अजून. हो की नाही? इथे आता राऊंड खेळायची तुम्हाला. ऑल द बेस्ट. नमस्कार, नमस्कार, तुमचं नाव सांगा. मी सौ सविता मोहोळ. तुम्ही काय करता? मी गृहिणी आहे. गृहिणी आहात. तुम्ही काय करता? फावल्या वेळेत सांगा. टीव्ही बघणे, घरातलं काम करणे हा, आणि आणि 3.5 नियमाने बघणे. हो, खरंच बघता? हो. अच्छा, आणि बाकी काय करता? तुम्हाला आवडतं काय सांगा? घाबरण्याच्या व्यतिरिक्त तुम्हाला काय आवडतं? काही नाही, गप्पा मारणे घरातल्यांशी, पाहुण्यांचा आलेल्या पाहुणचार करणे. मग ते सगळेच करतात. मी पण करते, माझे म्हणजे आवडतं मला करायला. हो ना. यायला पाहिजे मग एकदा. आवर्जून या. हो ना. हो. किती पाहुणचार करतात बघायला नको का? हो की नाही? नाही तर ओळख दाखवायचं नाही आपल्याला उद्या. नाही ना असं करणार? असं नाही करणार. हो ना. खायला काय करता सांगा गोड गोड तुम्ही? करंजी, लाडू हा. आणि गाजराचा हलवा. हो, गाजराचा हलवा स्पेशालिस्ट एकदम. स्पेशलिस्ट सगळ्यांना आवडतो. कोणाला? या ना सगळ्यांना. घरातल्या सगळ्यांना. घरातल्या सगळ्यांना. तेच यांना दिलंच नाही अजून तुम्ही. त्यांना पण देईल. ते म्हणत होते बिचारे, यांना ना आता गाजराचा हलवा करायला सांगितलं पाहिजे. तर द्याल ना त्यांना करून? हो, नक्कीच देईल. नक्की द्याल? मला पण बोलवाल? बोलवा. नक्की ना. हो. हो मध्ये तुमच्या दिसत नाहीये कॉन्फिडन्स मला. बोलवल्यावर यायला हवं तुम्ही. मी जरूर येणार. हो की नाही? हो. राऊंड खेळायचंय तुम्हाला. ऑल द बेस्ट. थँक्यू. गप्पा म्हणून झाले. आता वेळ आहे पहिले फेरीची. म्हणजे अंदाजे किती? राऊंड एकदम सोपी आहे. तुमच्या समोर एक प्रॉडक्ट असणार, मी तुम्हाला आकडे देणार. आकडे लावायची, किंमत लावायची. ज्यांची किंमत दिलेल्या प्रॉडक्टच्या किमतीच्या एवढी अचूक किंवा त्याच्या जवळपास जाणारी असेल त्या विजेत्या ठरतील. पहिल्यांदा किंमत कोण लावणार? तर ज्या ताई पहिल्यांदा इकडे आल्या त्या पहिल्यांदा किंमत लावणार. त्यामुळे पहिल्यांदा किंमत लावणार सविताताई, मग स्वप्नाताई, आणि मग ममताताई. आणि आजचं आपलं प्रॉडक्ट आहे रिस्ट वॉच. स्टेनलेस स्टील बॉडी असलेले व गोल्ड प्लेटिंग असलेले हे घड्याळ वॉटर रेझिस्टंट आहे. या घड्याळाच्या बॅटरीचं आयुष्य 3 ते 5 वर्ष आहे. या घड्याळाची अॅक्युरसी ±30 सेकंड पर मंथ आहे. प्रॉडक्ट तयार. सविताताई तयार. हे घ्या, 4 आकडे वापरा. त्याची किंमत लावा. किती किंमत आहे? 1299. 1299 बरोबर वाटते याची किंमत? सगळ्यांना? हे गोड पदार्थ करून देणार म्हणून ना? सगळ्यांना बरोबर वाटते? तुम्हाला काय करायचंय? तीच ठेवायचे. फ्रीज करूया. 1299, 1299, 1299. आता स्वप्नात आहे. ठीक आहे, 4 आकडे वापरा. किती किंमत आहे? 1350. 1350 बरोबर वाटते का? मागे बरोबर वाटते 1350. मग किती पाहिजे? 2000. 1000 आणि 1200. तुम्हाला काय करायचंय? 20 ठेवायचे. प्लीज करूया. 1350, 1350, 1350. आता ममताताई, हे घ्या, 4 आकडे वापरा तुम्ही पण. किती किंमत आहे? 1275. 1275 का वाटते? परत एकदा मागे. बरोबर. अरे फसवताय का तुम्ही यांना? बघा ना तुम्ही. बरोबर वाटते खरंच? ह्या नाही देणार आहे ना गोड पदार्थ. तुम्हाला काय वाटते ही किंमत बरोबर बरोबर आहे. नक्की? नक्की. फ्रीज करायची? हो. राईट. तिघींनी आपापला अंदाज सांगितला. बघूया या प्रोडक्टची कोणी किती रुपये किंमत सांगितली. सविताताईंनी किंमत सांगितली 1299 रुपये, ममताताईंनी किंमत सांगितली 1275 रुपये आणि स्वप्नाताईंनी किंमत सांगितली 1350 रुपये. आणि या प्रोडक्टची खरी किंमत आहे 1395 रुपये. त्यामुळे विजेते आहेत स्वप्नाताई. हे घ्या तुमचं घड्याळ.
सत्यजित, तू पाहिलंस स्वप्नाताईंनी जवळपासचा अंदाज लावला आणि त्या ठरल्या विजेत्या, ज्या Yes. खेळणार आपल्याबरोबर तिसरी राऊंड जॅकपॉट राऊंड. येस, कॉंग्रॅट सगळ्यात पहिल्यांदा तर. थँक्यू. सांगा कसं वाटतंय? खूपच छान वाटतं. खूपच छान वाटतं एकदम. हा हो हो सगळी कामं आता काय वेळ टीव्ही वगैरे बघणं, हो की नाही? हो, हो. आणि वेळेतच ते आजची सिरियल पण बघू शकतील 9 वाजता. अमर प्रेम, एक 9 वाजता बघा. ठीक आहे, पुढची राऊंड खेळायची तुम्हाला. ऑल द बेस्ट त्याच्यासाठी. थँक्यू. प्रश्न विचारतो. आजचे आपले 6 स्पर्धक सोडून हा प्रश्न बाकीच्यांसाठी आहे, ज्याचं उत्तर एपिसोडच्या शेवटी सांगायचं. प्रश्न असा आहे, सत्यजितचं मालिकेतला व्यवसाय काय? सत्यजित मालिकेत करतो काय? उत्तर आठवून ठेवा, एपिसोडच्या शेवटी विचारणार.